नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आजपासून मिशन तलाठी भरती 2026 साठी व्हिडिओ लेक्चर सुरू करत आहोत। मग आज आपण या ठिकाणी तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तलाठी भरती 2026 साठीची आपली ही कितवी प्रश्नपत्रिका असणार आहे? तर पहिलीच प्रश्नपत्रिका असणार आहे, म्हणजे पहिलंच लेक्चर या ठिकाणी आपलं असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया आपण आता हे जे प्रश्न घेतलेत हे आपण कोणते प्रश्न घेतले, तर जी तलाठी भरती झाली होती आता पाठीमागची म्हणजे 2024 ची, ह्या तलाठी भरतीमध्ये झालेले जे प्रश्नपत्रिका होत्या या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न काय आहे, कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचारले की बाबा कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा होतो। ऑप्शन आपल्याला दिलेत मेटामॉर्फोस, ॲकॉस, इग्निस आणि सेडिमेंटेशन। तर यापैकी मेटामॉर्फोस हा तो शब्द आहे, या शब्दाचा अर्थ काय होतो? स्वरूप बदलणे हा होतो। आता त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, मेटामॉर्फोस हा कोणत्या भाषेतला शब्द आहे किंवा कोणता शब्द आहे? तर हा ग्रीक भाषेमधला शब्द आहे। ठीक आहे, आता हे प्रश्न का महत्त्वाचे आहेत मित्रांनो आपल्यासाठी? तर हे प्रश्न आता मागच्या झालेल्या तलाठी भरतीमध्ये विचारलेले होते। मागच्या झालेली तलाठी भरती एकूण 57 शिपमध्ये झाली होती, म्हणजे एकूण 57 प्रश्नपत्रिका आहेत मागच्या झालेल्या तलाठी भरतीच्या। ह्या तुमच्यासाठी काय असणार आहेत? अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। ठीक आहे, मग आजपासून आपण ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। दुसरा प्रश्न आहे पहा आपला या ठिकाणी, खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही? काय विचारलंय? कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही असं विचारलंय। बघूया मग ऑप्शन काय आहे। विंडोज आहे, पॉवर पॉइंट आहे, मॅकिंतोश आहे आणि लिनक्स आहे। तर यापैकी पॉवर पॉइंट ही एक ऑपरेटिंग सिस्टम नाही, लक्षात ठेवायचं। मग ऑपरेटिंग सिस्टम कोणकोणत्या आहेत? विंडोज आहे, मॅकिंतोश आहे, लिनक्स आहेत। मग आता या ठिकाणी आपण बघा महत्त्वाचे ऑपरेटिंग सिस्टम बघूया। बघा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की विंडोज ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही कोणत्या कंपनीची आहे किंवा कोणी विकसित केलेली आहे? मग विंडोज ही कोणी विकसित केलेली आहे? तर मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेली एक जगातील सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे। अजून दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती सिस्टीम किंवा कोणती ऑपरेटिंग सिस्टीम हे जगामध्ये सर्वाधिक वापरली जाते? तर जगामध्ये सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? विंडोज आहे। कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे? तर मायक्रोसॉफ्ट कंपनीने या ठिकाणी विकसित केलेली आहे। त्याच्यानंतर बघा दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम आहे मॅकिंतोश। ही कोणाची सिस्टीम आहे बघा? तर ही ॲपल कंपनीने विकसित केलेली सिस्टीम आहे, म्हणून महत्त्वाचं आहे। तुम्हाला माहिती आहे सध्या जागतिक बाजारामध्ये ॲपलचा डंका वाजत आहे। मग ही ॲपलची कोणती सिस्टीम असते? ऑपरेटिंग सिस्टीम असते, तर मॅकिंतोश ऑपरेटिंग सिस्टीम असते। ही कंपनीच्या संगणकासाठी म्हणजे त्यांची जे मॅकबुक आहेत किंवा आयमॅक आहेत त्यासाठी वापरली जाणारी ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लक्षात ठेवायचं। कोणती आहे? मॅकिंतोश आहे। त्याच्यानंतर लिनक्स ही सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि ही एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असून ती सर्व्हर आणि सुरक्षित कामासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते। मग आता या ठिकाणी असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणती एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे? मग ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे? तर लिनक्स आहे, लक्षात ठेवा। ह्या तिन्ही ऑपरेटिंग सिस्टीम वरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो परीक्षेच्या दृष्टीने। या तिन्ही काय आहेत? महत्त्वाच्या आहेत, म्हणून तुम्हाला ह्या लक्षात ठेवायच्या आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर, खालीलपैकी कोणत्या दशकात भारतातील लोकसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ अनुभवली? आता कशामध्ये वाढ अनुभवली विचारलं आपल्याला, ही टक्केवारीमध्ये विचारलंय की बाबा कोणत्या दशकामध्ये भारतातील लोकसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ झाली आणि वाढ कशामध्ये झाली? तर ती टक्केवारीमध्ये। मग ही कोणत्या दशकामध्ये झाली होती? तर ही 1961 आणि 1971 हे जे दशक आहे या दशकामध्ये झाली। तुम्हाला माहिती आहे भारताची जनगणना काय होते? दर 10 वर्षांनी होते, म्हणून याला काय म्हटलं जातं? दशकात झालेली वाढ किंवा 10 वर्षामध्ये झालेली वाढ असं म्हटलं जातं। मग सर्वाधिक वाढ कोणत्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये झाली होती? तर ती 1961 ते 1971च्या दरम्यान झाली होती। आता या ठिकाणी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की बाबा कोणत्या दशकामध्ये किती वाढ झाली हे लक्षात ठेवायचंय। का ठेवायचंय? तर याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय 1951 ते 1961 मध्ये किती वाढ झाली,
तर किती 21.64%. ही सगळी वाढ कशामध्ये आहे? टक्क्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, किती वाढ झाली लोकसंख्येमध्ये? 21.64%. कोणत्या दशकामध्ये? 1951 ते 61. आता हे का लक्षात ठेवायचंय? तर हे आपल्या स्वातंत्र्यानंतरचं पहिलं दशक होतं, म्हणून ते लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर बघा, प्रश्न आपल्याला इथं होता 1961 ते 1971. आता हे का इम्पॉर्टंट आहे? तर या ठिकाणी काय होती? सर्वात जास्त वाढ झालेली होती भारताच्या लोकसंख्येमध्ये आतापर्यंतची दशकी वाढ किंवा 10 वार्षिक वाढमध्ये काय सगळ्यात जास्त वाढ होती. ती किती टक्के झाली होती बघा? 24.80%. खूप महत्वाचं आहे. किती टक्के? 24.80%. त्याच्यानंतर बघा 1971-81ला 24.66%, 81-91ला 23.87%, 91-2001 मध्ये किती झाली? 21.54%. म्हणजे बघा इथून पुढे काय झालंय? टक्केवारीमध्ये वाढ जी आहे ही कमी कमी होत गेली बघा. आणि आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, 2001 ते 2011 दरम्यान किती वाढ आहे? 17.64% आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला हे सगळे आकडे पाठ करायचे आहेत का? अजिबात नाही. तुम्हाला 2च आकडे पाठ करायचे आहेत. 2001 ते 2011 दरम्यान किती टक्क्यांनी लोकसंख्या वाढली? 17.64%. आणि ही सगळ्यात जास्त वाढ झाली होती 1961 ते 1971 दरम्यान. ती किती झाली होती? 24.80%. हे दोन तुम्हाला जास्त लक्षात ठेवायचे आहेत. आणि 1951चं एक लक्षात ठेवा, 21.64%. ठीक आहे. पुढचा प्रश्न 4 नंबर. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज, व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मग भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा तामिळनाडू राज्यामध्ये आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. जिथं पहिला येईल ना, भारतातील पहिला असो, महाराष्ट्रातील पहिला असो, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न हमखास विचारला जातो. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज कुठे आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा तामिळनाडूमध्ये आहे. कोणत्या ठिकाणी आहे? मंडपम या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याची लांबी किती आहे बघा? 2.05 किमी ही काय आहे? या ब्रिजची लांबी आहे. हा रेल्वे पूल कोणाला जोडतो बघा? तर रामेश्वरला काय करतो? तामिळनाडूशी जोडतो. म्हणजे रामेश्वरला जोडणारा किंवा रामेश्वरला जाणारा हा पूल आहे. रामेश्वरमला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा सध्याचा, आता सध्या याच्या अगोदर तिथं कोणता ब्रिज होता बघा? पंबन रेल्वे ब्रिज आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि हा रेल्वे ब्रिज किती वर्ष जुना आहे? 105 वर्ष जुना ब्रिज आहे. त्याला पर्याय म्हणून आता काय केलं आपण? व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज बांधलेला आहे. हा भारतामधील पहिला आहे, हे पण लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना. या ठिकाणी मित्रांनो आपण थोडीशी सर्दी झाल्यामुळे आवाज थोडा प्रॉब्लेम येतोय. तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर यामध्ये तुमचा तलाठी भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस तुमचा कव्हर केलेला असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर 2011 पासून 2024 पर्यंत, म्हणजे 2011 पासून आतापर्यंत झालेल्या तलाठीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध केल्या जातील. त्या सुद्धा आन्सर की सहित, म्हणजे उत्तरासहित तुम्हाला या ठिकाणी या 2011 पासून 2024 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड केल्या जातील. आता जर पाहिलं तर फक्त 2024च्या किती प्रश्नपत्रिका आहेत? 57 प्रश्नपत्रिका ह्या 2024च्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर ह्या जवळपास 150 प्लस प्रश्नपत्रिका आहेत. ठीक आहे. मग एवढ्या प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा 70% सिलेबस तुमचा त्याच्यातूनच कव्हर होतो. म्हणजे तुम्हाला दुसरं काही बघायची गरज सुद्धा नाही. आणि अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असती? तर ती असती झालेल्या प्रश्नपत्रिका पाहणे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल. त्याचबरोबर शालेय अभ्यासक्रमावरती सुद्धा इयत्ता 4थी ते 8वीच्या, म्हणजे 4थी, 5वी, 6वी, 7वी या पुस्तकामधील इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असतील, याच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे.
म्हणजे तुम्ही जर एवढं स्टडी मटेरियलचा अभ्यास केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज लागणार नाही. एवढा अभ्यास काय आहे, भरपूर आहे, पुरेसा आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला किती रुपयाला पडणार आहे, फक्त आणि फक्त 129 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 129 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. याच्यावरती 129 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला टाकायचा आहे. व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30 हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये हे संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 काय विचारले बघा या ठिकाणी, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे. भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये न्याय या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे. मग बघूया आपण. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि आर्थिक. तर यापैकी कशाचा उल्लेख आहे, तर आर्थिक या शब्दाचा आहे. मग आता या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रस्ताविकेमध्ये न्यायाची किती स्वरूपे स्पष्ट करण्यात आलेली आहेत, तर न्यायाची 3 स्वरूपे स्पष्ट करण्यात आलेली. कशामध्ये, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रस्ताविका म्हणतो. मग ही 3 घटक कोणकोणते आहेत किंवा 3 स्वरूप कोणकोणते स्पष्ट केलेले आहेत लक्षात ठेवा. पहिला आहे सामाजिक न्याय, त्याच्यानंतर आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. तिन्ही महत्त्वाचे आहेत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे. काय विचारलंय, 2011ची जी जनगणना आहे या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सध्या तरी अभ्यास करताना काय करायचंय, 2011ची जी जनगणना आहे आपला, या जनगणनेचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला एक प्रश्न किंवा 2 प्रश्न याच्यावरती हमखास विचारले जातात. आता 2024ला जे पेपर झाले होते या प्रत्येक पेपरमध्ये 2 प्रश्न तुम्हाला 2011च्या लोकसंख्येवरती विचारले होते किंवा भारताच्या लोकसंख्येवरती विचारले होते. ठीक आहे. मग इथं बिहारचा साक्षरता दर किती होता विचारले बघा, तर किती होता, 61.80% होता. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की बाबा भारतामध्ये एवढे राज्य आहेत, मग बिहारचाच का विचारला, तर बिहारचा साक्षरता दर हा भारतामधला सगळ्यात कमी साक्षरता दर होता, म्हणून इथं बिहारचा विचारलाय. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचंय अभ्यास करताना, तुम्हाला भारतातले साक्षरता दराचे तुम्हाला पहिले 4 राज्य म्हणजे सर्वाधिक साक्षरता दर असणारे पहिले 4 राज्य आणि सगळ्यात कमी साक्षरता दर असणारे शेवटचे 4 राज्य यांचा अभ्यास तोंडपाठ करायचा आहे. मग बघा, सर्वाधिक साक्षर राज्यामध्ये बघा 1 नंबरचं कोणतं राज्य आहे, केरळ आहे. साक्षरता दर किती आहे, 94% आहे. त्याच्यानंतर लक्षद्वीप बघा, हा काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. जर असं विचारलं की भारतामध्ये सर्वाधिक साक्षरता दर कोणत्या राज्याचा आहे, तर उत्तर काय येईल आपलं, केरळ येईल. भारतामध्ये सर्वाधिक साक्षरता दर कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा आहे असा जर प्रश्न विचारला तर उत्तर येईल लक्षद्वीप. ठीक आहे. किती आहे, 91.85%. त्याच्यानंतर मिझोराम आहे 91.33% आणि 4 नंबर गोवा आहे 88.7%. आणि सगळ्यात कमी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, सर्वाधिक वाले 4 लक्षात ठेवायचे आणि सर्वात कमी वाले सुद्धा 4 लक्षात ठेवायचे. मग सगळ्यात कमी मध्ये पहिलं कोणी बघा, बिहार आहे. किती, 61.80% प्रश्न आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश 65.38%, राजस्थान 66.11% आणि झारखंड 66.41%. 4ही लक्षात ठेवायचे, पहिले 4 पण लक्षात ठेवायचे, शेवटचे 4 पण लक्षात ठेवायचे. याच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅश डॅश मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. काय विचारलंय,
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली विचारले, मग कधी केली होती? 1873ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. लक्षात ठेवायचं, तारखेसहित प्रश्न विचारला जातो, मग लक्षात ठेवायचं कधी? 24 सप्टेंबर 1873. खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला सांगतो, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील, यांच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो. हे 3 व्यक्ती महत्त्वाचा अभ्यास तुम्हाला 100% करायचा म्हणजे करायचाच आहे. ठीक आहे. मग या सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली हाही प्रश्न परीक्षेत विचारला होता. मग कुठं केली होती? पुणे या ठिकाणी. संस्थापक कोण होते? प्रश्नामध्येच आहे, महात्मा ज्योतिराव फुले होते. समाजाची तत्वे काय होती? सत्यशोधक समाजाची तत्व काय होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग बघा, एक आहे समता, बंधुता आणि धार्मिक कार्यातील मध्यस्थांचे उच्चाटन, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तत्वज्ञान काय होतं? ईश्वर हा काय आहे? एकच आहे असं त्यांचं तत्वज्ञान होतं. आणि ईश्वराची भक्ती करण्यासाठी ब्राह्मण पुरोहितांची मध्यस्थीची गरज नाही, हे सगळ्यात महत्त्वाची जागृती यांनी केल्याचं काम केलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. डॅश मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. काय विचारलंय? वल्लभभाई पटेल यांनी बारडोली या ठिकाणी जो शेतकरी आंदोलन झालं होतं याचं नेतृत्व कधी केलं? तर कधी केलं होतं? 1928ला. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, बारडोली या ठिकाणी कोणतं आंदोलन झालं प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणतं आंदोलन झालं? शेतकरी आंदोलन झालं. कधी झालं? 1928ला. याचं नेतृत्व कोणी केलं? तर याचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने काय आहे? इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सुरुवात कधी झाली? 12 जून 1928. तारीख लक्षात ठेवू नका, 1928 लक्षात ठेवा. कुठं? बारडोली. बारडोली कोणत्या राज्यामध्ये आहे? लक्षात ठेवा, गुजरात राज्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेतृत्व कोणी केलं? सरदार वल्लभभाई पटेलांनी केलं. मग या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की हे जे आंदोलन झालं होतं याला कारण काय होतं? तर ब्रिटिश सरकारने काय केलं होतं? शेतकऱ्यावर वाढीव कर आकारणी केली होती. आणि ही कर आकारणी किती टक्के केली होती? तर 30% कर वाढवला होता. म्हणून या ठिकाणी हे आंदोलन, ही चळवळ उभा राहिली होती. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की सरदार वल्लभभाई पटेलांना नेतृत्व करण्यासाठी कोणी मदत मागितली होती? तर नरहरी पारिख, रविशंकर व्यास आणि मोहनलाल पंड्या यांनी या ठिकाणी मदत मागितली होती. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताय ना मित्रांनो, त्यावेळेस परिपूर्ण असा अभ्यास करायचा, शेवटपर्यंत त्या गोष्टीचा अभ्यास करायचा की त्या टॉपिकवरती परत कसाही प्रश्न विचारू द्या, तुमचा प्रश्न चुकला पाहिजे नाही, एवढा तुम्हाला अभ्यास करायचा. कारण बघा, परत जशाच तसा प्रश्न रिपीट होणार आहे का? नाही होणार. मी स्वतः सांगतो, परत जशाच्या तसा प्रश्न रिपीट होणार नाही. प्रत्येक प्रश्नामध्ये काय होतो? काहीतरी बदल होतो. थोडा त्या प्रश्न त्याच टॉपिकवरती येतो, पण त्याच्यामध्ये काय होतो? थोडासा बदल होऊन प्रश्न आपल्याला विचारला जातो. म्हणून लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा वर्षजलाचा पीएच डॅश असतो तेव्हा त्याला आम्ल वर्षा म्हणतात. मग आम्ल वर्षा कधी म्हणतात? जर त्या पाण्याचा पीएच हा 5.6 पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हटलं जातं? आम्ल वर्षा म्हणतात. लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की आम्ल वर्षासाठी कारणीभूत असणारे वायू कोणते आहेत? मग कोणते आहेत बघा? सल्फर ऑक्साईड. कोणते आहेत? सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. लक्षात ठेवायचं, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यांची निर्मिती कशामुळे होती या सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडची? तर जीवाश्म इंधन जाळणे, ज्वालामुखी क्रिया किंवा इत्यादीमुळे काय होतं? सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड तयार होतात. आणि यांची काय होती? पाण्याशी अभिक्रिया होती. हे जे 2 ऑक्साईड आहेत, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड, यांच्याशी कशाची अभिक्रिया होती? पाण्याशी अभिक्रिया होती. आणि याच्यानंतर काय होतं? मग आम्ल स्वरूपामध्ये ते जमिनीवर येतात. त्यालाच काय म्हटलं जातं? आम्ल वर्षा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न 10 नंबर. 1961 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना उभारला गेला. पहिला डॅश कारखाना उभारला गेला. मग पहिला कोणता कारखाना उभारला गेला? इंग्रज कारखाना. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कारखाना म्हणजेच काय? त्यावेळेस त्याला काय म्हणायचे? वखार म्हणायचे. काय म्हणायचे? वखार म्हणायचे. कारखान्यात याचा वापर कशासारखा केला जायचा? एक गोदामासारखा याचा वापर केला जायचा. ठीक आहे. आता प्रश्न त्यांनी शब्द कारखाना विचारला होता, पण खरं काय म्हणतात त्याला? वखार म्हणतात किंवा गोदाम म्हणतात. मग हुगळी नदीच्या काठी कोणाची वखार होती? इंग्रजांची होती. कधी स्थापन केली होती त्यांनी? 1651ला केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे पर्याय आहेत
यांचं पण लक्षात ठेवा. डचांची पहिली वकार कधी स्थापन झाली? 1605ला. कुठं? मसुलीपट्टणम या ठिकाणी. त्याच्यानंतर फ्रेंचांची कुठं झाली? कधी झाली? 1668ला. कुठं? सुरत या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 11 नंबर. ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. आता ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशामध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं? दिहांग या नावाने ओळखलं जातं. वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. मग ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठं होतो? प्रश्न विचारलेला आहे. मग उगम कुठं होतो? मानसरोवरामध्ये या नदीचा उगम होतो. एकूण लांबी किती आहे? 2900 किमी आहे. उपनद्या कोणत्या आहेत बघा? मानस आहे, चंपावती, कोपिला, तिस्ता आणि सुबनविरी या 2 नद्यावरती प्रश्न विचारलेला आहे. काठावरील शहरे गुवाहाटी आणि दिब्रुगड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील सगळ्यात मोठं नदीवरील बेट हे कोणतं बेट आहे? माजुली बेट आहे आणि हे ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आहे. प्रश्न विचारला जातो हे भारतामधीलच नाही तर हे जगामधील सगळ्यात मोठं नदीच्या पात्रावरील बेट आहे. त्या बेटाचं नाव काय आहे? माजुली बेट आहे. हे कोणत्या राज्यामध्ये येतं हाही प्रश्न विचारला जातो. कोणत्या? तर हे आसाम राज्यामध्ये येतं. वारंवार याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या नदी पात्रातलं बेट आहे? ब्रह्मपुत्रा नदी पात्रातलं बेट आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हा शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही? शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही असं विचारलेलं आहे. बघूया. अनुच्छेद 23-24, अनुच्छेद 25-26, अनुच्छेद 29-30. म्हणजे या खाली उत्तर दिलं आपल्याला. मग पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येईल. फक्त 2 आणि 3 हे काय आहे? शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही. मग शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित कोणता अनुच्छेद आहे? तर अनुच्छेद 23 आहे आणि अनुच्छेद 24 आहे. लक्षात ठेवा. प्रश्न परीक्षेत वारंवार विचारला जातो. मग कलम 23 काय सांगते बघा? अनुच्छेद म्हणजेच कलम. मग कलम 23 काय सांगते? तर माणसांचा अपव्यापार आणि वेठ भिकारी यांना काय आहे? मनाई आहे. कोणत्या कलमानुसार? कलम 23 नुसार. कलम 24 काय सांगते? कारखाने किंवा इत्यादी तत्सम ठिकाणी बालकांना कामास ठेवण्यास मनाई आहे. म्हणजे तुम्हाला बाल कामगार ठेवता येणार नाही. हे कोणतं कलम सांगते? कलम 24 सांगते. कलम 25 आणि कलम 26 हे काय आहेत? आपल्या धर्माशी संबंधित आहेत. धर्म स्वातंत्र्यावरती आधारित कलम आहेत. पुढचा प्रश्न 13 नंबर. मित्रांनो थोडा घशाचा त्रास होतोय, समजून घ्या. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणतेही विधान बरोबर आहे? त्यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केली. ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते. पहिलं विधान बरोबर आहे. आर्य समाज याची स्थापना कोणी केली होती? तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. दुसरं विधान काय आहे? ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते. हे विधान काय आहे? चुकीचं आहे. मग आपलं उत्तर काय येईल? फक्त 1 बरोबर येईल. कारण आर्य समाजाने काय केलं होतं? विधवा पुनर्विवाहाबद्दल जनजागृती केली होती. म्हणजे ते त्याच्या समर्थनात होते, विरोधात नव्हते. ठीक आहे. म्हणजे यांनी फक्त आपल्याला 1 शब्द चुकीचा दिला. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यांच्या गुरुचं नाव काय होतं बघा? प्रश्न विचारला जातो. पूर्णानंद सरस्वती हे त्यांचे गुरु होते. त्याच्यानंतर आर्य समाजाची स्थापना कधी केली? प्रश्न विचारला जातो. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली? मग कधी केली? 10 एप्रिल 1875 रोजी त्यांनी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली होती. नमस्ते हा जो शब्द आहे, हा नमस्ते शब्द कोणी दिलेला आहे? तर हा आर्य समाजाने दिलेला शब्द आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या आर्य समाजाची दुसरी शाखा लाहोर या ठिकाणी तयार करण्यात आली आणि ती कधी? 1877ला, म्हणजे स्थापना झाल्याच्या 2 वर्षानंतर लाहोरला करण्यात आली. आणि पुढे हे लाहोर हेच काय झालं होतं? समाजाचं महत्वाचं केंद्र बनलं होतं. प्रश्न वारंवार विचारलेला आहे. ठीक आहे. आर्य समाजाने बघा शुद्धीकरण चळवळ राबवली. म्हणजे जे हिंदू धर्मातून इतर धर्मात गेलेले आहेत त्यांना परत हिंदू धर्मात घेण्याचं काम केलं. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाहास काय होतं? ते प्रोत्साहन दिले. आपल्याला काय सांगितलं? विचारलं होतं. विरोधात काम केलं का नाही? यांनी काय केलं? विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्याचं काम आर्य समाजाने केलं होतं. पुढचा प्रश्न 14 नंबर. 1854 मध्ये लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनी डॅश डॅश भारतीय गव्हर्नर जनरल यांच्याकडे पाठवले. मग काय पाठवलं होतं? 1854ला एक शैक्षणिक प्रक्षेपण किंवा प्रेषण पाठवलं होतं. 1854 म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे तो म्हणजे ऊडचा खलिता. ऊडचा खलिता कधीचा होता? 1854ला होता. हे जे एक शैक्षणिक प्रक्षेपण पाठवलं होतं, ह्या शैक्षणिक प्रक्षेपणाचा अध्यक्ष कोण होता?
किंवा त्याचं नेतृत्व कोण करत होतं, सर चार्ल्स वूड करत होते. म्हणून याला काय म्हटलं जातं, तर याला वूडचा खलिता म्हटलं जातं. वूडचा खलिता कशा संदर्भात होता, तर हा एक शैक्षणिक खलिता होता, शिक्षणा संदर्भात होता. मग त्यांनी काय केलं बघा, अखिल भारतीय स्तरावर शिक्षणाच्या पुनर्रचनेची एक योजना तयार केली. कुणी तयार केली, वूडच्या खलित्यामध्ये म्हणजे सर चार्ल्स वूड हे जे नेतृत्व करत होते त्या शिष्टमंडळाने तयार केली. आणि या योजनेचा भाग म्हणूनच म्हणजे वूडचा जो खलिता आहे याच्यानुसारच 1857 मध्ये काय केलं, भारतामध्ये 3 विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मग हे 3 विद्यापीठ कोणकोणते आहेत बघा, कोलकाता, मुंबई आणि मद्रास. प्रश्न विचारला जातो एक तर कधी आणि कशानुसार, मग कशानुसार, वूडच्या खलित्यानुसार. ठीक आहे. 15 नंबर, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जातात. मग कोणत्या वनस्पतीच्या, तर कांचन ही जी वनस्पती आहे या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे कशासाठी वापरले जातात, तर पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी वापरले जातात. थोडंसं फास्ट जाऊ, जरा घशामध्ये त्रास होतोय. मेंदूमध्ये डॅडॅस हा विचारमंथन करणारा मुख्य भाग आहे. मग कोणता भाग आहे मेंदूमध्ये जो की विचारमंथन करणारा मुख्य भाग आहे, तर तो आहे प्रमस्तिष्क. काय आहे, सॉरी, अग्रमस्तिष्क आहे. काय आहे, अग्रमस्तिष्क आहे. ठीक आहे. कोणता भाग आहे, अग्रमस्तिष्क आहे. मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, मेंदूचे मुख्यतः काय होतात, 3 भाग पडतात. हे 3 भाग कोणते बघा, पहिला आहे अग्रमस्तिष्क, याचं काम काय बघा, विचार करणे, बुद्धिमत्ता आणि भावना. दुसरा भाग काय बघा, मध्य मस्तिष्क. मध्य मस्तिष्क काय बघा, दृष्टी आणि श्रवण नियंत्रणाचं काम करतो. तिसरा भाग आहे पश्च मस्तिष्क, याचं काम काय आहे, शरीराचा तोल सांभाळणे आणि श्वसन क्रिया. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम काय करतं, अनुमस्तिष्क करतं. त्यालाच आपण काय म्हणतो, बारका मेंदू म्हणतो बघा, लहान मेंदू इथं पाठीमागं. ठीक आहे. मग तो कोणता भाग असतो, पश्च मस्तिष्क असतो. ठीक आहे. एप्रिल 2023 मध्ये भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाने प्रस्थापित पद्धतीने मूल जन्माला घालण्यासाठी, प्रतिस्थापित आहे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सरोगेट म्हणतो, पद्धतीने मूल जन्माला घालण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांना तोंड देत असलेल्या जोडप्यांना मदत म्हणून तिहेरी चाचण्या विकसित केल्या आहेत. मग कोणत्या न्यायालयाने, तर कर्नाटक उच्च न्यायालयाने. बघा कोणत्या न्यायालयाने, कर्नाटक उच्च न्यायालयाने. कोणत्या चाचण्या, तर तिहेरी चाचण्या, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ट्रिपल टेस्ट. काय म्हणतात, ट्रिपल टेस्ट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कोणत्या न्यायालयाने, कर्नाटक उच्च न्यायालयाने. पुढचा प्रश्न बघूया, 18 नंबर. माहिती अधिकारावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. माहिती अधिकार कायदा 2025 अंतर्गत 12 ऑक्टोबर 2005 पासून भारतात डॅशची स्थापना करण्यात आली. मग कशाची स्थापना करण्यात आली होती, केंद्रीय माहिती आयोगाची. मग केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, लक्षात ठेवा, कधी, 12 ऑक्टोबर 2005 नुसार. कोणत्या कायद्यानुसार, तर माहिती अधिकार कायदा 2005 नुसार. या कायद्याचं जे कलम 12 आहे, कलम 12 नुसार काय करण्यात आली होती, केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आणि राज्य माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली, राज्य माहिती आयोग. प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे, राज्य माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते, तर त्या कायद्यातील कलम 15 नुसार राज्य माहिती आयोगाची स्थापना केली जाते. माहिती अधिकार कायदा 2005च्या कलम 12 नुसार केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना केली जाते आणि कलम 15 नुसार राज्य माहिती आयोगाची स्थापना केली जाते. लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न 19 नंबर. भारतात मुख्य माहिती आयुक्ताबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते. चुकीचं आहे, पुनर्नियुक्ती केली जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही. हे विधान काय आहे, बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल, फक्त 1 बरोबर, हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले. मग पतित पावन मंदिर रत्नागिरी या ठिकाणी कोणी बांधलं, या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.